नमस्कार. पहा इथे कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023ला काय प्रश्न आला होता पॉलिटी आर्टिकल्सवर. तर गांधीवादी मार्गदर्शक तत्वे विचारले होते की गांधीवादी मार्गदर्शक तत्वे कोणत्या कलममध्ये आहेत हे विचारलं होतं. तर आता याची अगोदर मी तुम्हाला ट्रिक्स सांगतो, नंतर मग हा आपण प्रश्न सोडू, नंतर या प्रश्नावर येऊ. तर चला ट्रिक्स सांगतो अगोदर. तर पहा इथे गांधीवादी मार्गदर्शक तत्वाचे संपूर्ण आर्टिकल्स आणि ते लक्षात कसे ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स आपण दिलेली आहे. आता आपण पॉलिटीच्या संपूर्ण आर्टिकल्सची पेड PDF बनवलेली आहे. ती जर तुम्हाला पेड PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून ती पेड PDF परचेस करू शकता. तसेच तुम्हाला आणखी ट्रिक्सचे डेमो पाहिजे असतील तर आपलं MPSC ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ओके. तर आता संपूर्ण आपण पॉलिटी आर्टिकल्स हे गांधीवादी मार्गदर्शक तत्वे संपूर्ण ट्रिक्ससह कसे लक्षात ठेवायचे ते पाहू. तर पहा, सुरुवातीचं कलम 40 हे गांधीवादी मार्गदर्शक तत्व आहे. कलम 40 काय तर गांधीवादी मार्गदर्शक तत्वे आहे. आणि ते कलम 40 काय तर ग्रामपंचायतीची स्थापनेसंबंधी आहे. ओके. कलम 40 काय तर ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधी आहे. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. तर याची ट्रिक्स अशी आहे की गांधीजी ग्रामपंचायत 40 गाव असं आपण म्हणायचं. 40 गाव जी ग्रामपंचायत आहे का तिला गांधीजी यांचं नाव दिलं असं आपण म्हणू. गांधीजी ग्रामपंचायत 40 गाव असं म्हणायचं. आता या ट्रिक्समधून आपल्याला दोन गोष्टी पाठ झाल्या. एक म्हणजे कलम 40 हे ग्रामपंचायत आहे हे पण पाठ झालं, आणि ग्रामपंचायतचे जे कलम 40 आहे ते गांधीवादी मार्गदर्शक तत्वे हे पण पाठ झालं. म्हणजे एका दगडात आपण काय केलं तर दोन पक्षी येथे पाडलेले आहेत. ओके, एवढं लक्षात घ्या. एका दगडात आपण येथे दोन पक्षी पाडलेले आहेत. कारण कलम 40 काय ग्रामपंचायत, आणि त्या ग्रामपंचायतीला नाव काय दिलं आपण गांधीजी ग्रामपंचायत 40 गाव. 40 गाव म्हणजे कलम 40. ओके, असं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 43 पण गांधीवादी आहे. तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा. कलम 43 काय अगोदर ते पहा. तर कलम 43 काय आहे तर कुटीर उद्योग आहे. कुटीर उद्योगासंबंधी आहे कलम 40. ओके, 43 काय कुटीर उद्योग. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा. गांधीजी कुटी म्हणायचं. सी फॉर कुटी. कुटी गांधीजी नाही का अशा कुटीमध्ये राहायचे. तर सी फॉर कुटी असं का म्हणलं कारण 43 मध्ये जो 3 आहे का शेवटी हे बघा, हा जो सी आहे का सी, हा सी ABCD नुसार 3 नंबरला येतो. सी काय येतो ABCD नुसार किती नंबरला येतो सी तर 3 नंबरला येतो. ओके, हे हा सी ABCD नुसार 3 नंबरला येतो आणि 43 मध्ये शेवटी 3 आहे असं लक्षात ठेवा. त्यानंतर 43B काय सहकारी सोसायटी, हे पण गांधीवादी मार्गदर्शक तत्वे आहे. 43B पण गांधीवादी मार्गदर्शक तत्वे आहे. याला कसं लक्षात ठेवायचं पहा. तर याची ट्रिक्स अशी आहे. बापू सहकारी सोसायटी म्हणायचं. काय म्हणायचं बापू सहकारी सोसायटी. बी फॉर बापू सहकारी सोसायटी असं म्हणा. याला काय म्हणा बी फॉर बापू सहकारी सोसायटी. ओके, असं याला तुम्ही लक्षात ठेवू शकता. ट्रिक्स काय बी फॉर बापू. हे बघा बी फॉर बापू म्हणा. बी फॉर त्या सहकारी सोसायटी. आपण त्या ग्रामपंचायतीला नाव काय दिलं होतं गांधीजी ग्रामपंचायत 40 गाव. तसं सहकारी सोसायटी कोणत्या नावाने तर बापू सहकारी सोसायटी. सहकारी सोसायटीचं नाव काय तर बापू सहकारी सोसायटी. बी फॉर बापू. बापू म्हणजेच काय गांधीजी. गांधीजींनाच प्रेमाने आपण काय म्हणतो तर बापू म्हणतो. ओके. त्यानंतर 46 पहा. 46 काय आहे तर कलम 46 आहे SC ST कल्याण. बघा ह्या ट्रिक्समधून आपल्याला दोन गोष्टी साध्य होत आहेत. एक तर कलम 46 काय आहे हे पण आपल्याला कळत आहे, आणि कलम 46 हे गांधीवादी आहे हे पण आपल्याला लक्षात राहते. आता कलम 46 काय SC ST, तर हे गांधीवादी असं कसं लक्षात ठेवायचं तर पहा गांधीजींनी SC ST कल्याणासाठी हरिजन वृत्तपत्र सुरू केले होतं. पहा म्हणजे गांधीजींचा SC STशी संबंध आहे का नाही. गांधीजींचा SC STच्या कल्याणाशी संबंध आहे का नाही. कारण गांधीजींनी SC STच्या कल्याणासाठी काय सुरू केलं होतं तर हरिजन वृत्तपत्र सुरू केलं होतं. एवढं लक्षात घ्या. गांधीजींनी SC ST कल्याणासाठी काय सुरू केलं होतं तर हरिजन वृत्तपत्र सुरू केले होते. ओके, बघा अशा भन्नाट ट्रिक्स आहेत आपल्या. जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात ठेवायला अडचण येत असेल तर जास्त विचार न करता 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा आणि आपले ट्रिक्सची पेड PDF परचेस करा, ज्यामध्ये आपण संपूर्ण पॉलिटीचे
368 कलम, संपूर्ण 368 कलमच्या ट्रिक्सचं पेड PDF बनवलेली आहेत. याचा तुम्हाला आणखी डेमो पाहायचा असेल तर आपलं MP शॉर्ट ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला ट्रिक्स पाहायला मिळतील. ओके, कारण खूप त्यासाठी वेळ घातलेला आहे. आता तुम्हाला असं मी म्हणत नाही की माझे ट्रिक्स भारी आहेत, तुम्हाला माझ्यासारखे ट्रिक्स बनवता येत नाहीत असं मी म्हणत नाही. तुम्ही माझ्यापेक्षाही भारी ट्रिक्स बनवू शकता, परंतु वेळ आहे का, महत्त्वाचं काय, वेळ आहे. आपल्याला कमी वेळेत परीक्षा पास होऊन जायचं आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाच्या ट्रिक्स आपण करत बसलो तर आपल्याला वेळ पुरेल का, तर वेळ पुरणार नाही. त्यामुळे एखाद्यानं आपल्यासाठी जर ऑलरेडी बनवून ठेवलेलं असेल तर ते घेणं कधीही बेटर. ओके, त्यानंतर कलम 47 पहा. कलम 47 काय आहे, तर दारूबंदी आणि आरोग्य. कलम 47 काय आहे, दारूबंदी आणि आरोग्य. तर याला कसं ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं पहा, तर MG जन आरोग्य केंद्र असं म्हणायचं, महात्मा गांधी जन आरोग्य केंद्र. ओके, म्हणजे दारूबंदी आणि आरोग्य संबंधी जे आर्टिकल्स आहे, जे मार्गदर्शक तत्त्वे आहे, दारूबंदी आणि आरोग्य संबंधीचे जे मार्गदर्शक तत्व आहे ते पण काय आहे, गांधीवादी आहे. कारण आपण त्या जन आरोग्य केंद्राला नाव काय दिलं आहे, महात्मा गांधी जन आरोग्य केंद्र. ओके, त्यानंतर कलम 48 पण गांधीवादी आहे. कृषी आणि पशुसंवर्धन आहे. याला पण आपण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं, ट्रिक्स अशी आहे की MG कृषी विद्यापीठ म्हणायचं. काय म्हणायचं, महात्मा गांधी कृषी विद्यापीठ. म्हणजे जे कृषी संबंधीचं जे मार्गदर्शक तत्व आहे ते पण काय आहे, गांधीवादी आहे. आता हे संपूर्ण पाहिलं आता आपण गांधीवादी मार्गदर्शक तत्व कोणकोणते. तर आता आपण याचा प्रश्न सोडू. पहा आता हा प्रश्न कसा खटकन सुटतो, कारण आता आपण संपूर्ण ट्रिक्ससह पाहिलेले आहेत गांधीवादी मार्गदर्शक तत्वे. तर सुरुवातीचं 43 आहे का गांधीवादी, तर आहे. कारण आपण 43ची ट्रिक्स काय पाहिली होती, 43चं शेवटी 3 म्हणजे C घेतला होता, कारण C ABCनुसार 3 नंबरला येतो. आणि C फॉर कुटी असं केलं होतं आपण, कुटी, गांधी कुटी, गांधी कुटी असं आपण केलं होतं. म्हणजे कुटीर उद्योग आहेत 43मध्ये. तर 43 गांधीवादी आहे, बरोबर आहे. त्यानंतर 47 आताच पाहिलं आपण. 47 काय, आरोग्य, दारूबंदी आणि आरोग्य. तर याला काय पाहिलं होतं ट्रिक्स आपण, गांधीजी जन आरोग्य केंद्र असं आपण पाहिलं होतं, म्हणून 47 पण गांधीवादी आहे. त्यानंतर 48 पण आहे. 48मध्ये काय पाहिलं होतं आपण, कृषी आणि पशुसंवर्धन. तर याची ट्रिक्स काय पाहिली आपण, गांधीजी कृषी विद्यापीठ, महात्मा गांधी कृषी विद्यापीठ असं आपण पाहिलं. म्हणजे A आहे, B आहे, C पण आहे. पण 39A पाहिले का आपण, 39A, तर 39A कुठेही आपण इथे पाहिले नाही. पाहू शकता तुम्ही इथे, कुठं तुम्हाला इथे दिसतंय का 39A आहे का इथे, हे बघा 40 आहे, 43 आहे, 43B आहे, 46 आहे, 47 आहे आणि 48. इथे 39A कुठे दिसते का तुम्हाला, नाही. त्यामुळे 39 हे गांधीवादी मार्गदर्शक तत्व नाही. ओके, तर 39 हे गांधीवादी मार्गदर्शक तत्वे नाही. तर मग गांधीवादी मार्गदर्शक तत्वे कोणते आहेत, तर A, B आणि C. ओके, तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत भन्नाट एकदम. जर ट्रिक्स आवडत असतील तर 84 21 90 83 84 संपर्क करा आणि लगेच आपली पेड PDF परचेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच आपल्याकडे संपूर्ण सायन्सची पण पेड PDF आहे, संपूर्ण इंग्लिश व्होकॅब्युलरीची पेड PDF आहे. संपूर्ण आपण ट्रिक्सचं पेड PDF बनवलेत. याचा पण संपूर्ण डेमो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.